सकाळी व्यवस्थित. तर आज आपण जीवामृत कसे बनवायचे हे बघण्यासाठी आलेलो आहे. हे आहेत पाटील परिवार, हे जीवामृत बनवणार आहेत. तर आपण बघूया कसं बनवलं जातं, सामग्री काय लागते ते. हे गाईचं खिलारी गाईचं देशी गाईचं साधारणपणे 10 ते 15 किलो गोबर आहे. हे 10 किलो ते 5 किलो गुळ आहे. हे 15 लिटर मुतारी आहे. बेसन आहे 5 किलो. हे सर्व एकत्र करून 200 लिटरच्या बॅलरमध्ये मिसळून ऊसाला, लिंबोणीला किंवा इतर दुसऱ्या पिकाला इतकं चांगलं उपयुक्त आहे हे की ह्याचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे. त्याला गाठ मारा टाइम लागणार. हे गोबर आहे गाईचं. त्याला हे असं बांधायचं एकदम. हे असं बांधल्यानंतर ना हे ड्रिप मधनं सोडायला सोपं जाते जरा. हे असं बांधून घेतल्यामुळे ड्रिप मध्ये कुठले घाण किंवा काही शेण वगैरे अडकत नाही. हे असं ह्याच्यात सोडायचं बॅलर मध्ये 200 लिटरच्या. गाठ मार खाली जाईन कट. हे बेसन आहे 5 किलो. शेण टाकल्यानंतर बेसन टाकून घेतात, बघू शकता तुम्ही. एकदम टाकायचं नाही, हळूहळू टाकतात, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही मुतारी टाकत आहेत. 15 लिटर गोमूत्र आहे. त्यानंतर बघा 15 लिटर गोमूत्र टाकून घेतलेलं आहे त्यांनी. त्यानंतर गुळ टाकत आहे. गुळाचं पाणी 5 किलो गुळ आहे. हे गुळाचं पाणी केलेलं आहे 5 किलो. हे बेसन आहे. टप्प्याटप्प्याने थोड्या थोड्या मात्रामध्ये हे मिसळत आहेत, जेणेकरून सगळं व्यवस्थित मिक्स व्हावं. त्यानंतर हे 10 ते 15 दिवस भिजू घालायचं. 10 दिवसाच्या वरी. परत ह्याला दिवसातून एकदा हलवायचं काठीनं. हे मुतारी सर्व एकत्र करून सर्वच धानाला उपयुक्त चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळतो. हे ताक शेवटी वाटायचं जरा. ताकाचा पण चांगला रिझल्ट येतो.